गावरान गुलाबाची फुलं आणि खूप सुंदर असे लागलेले आहेत. आणि आपल्याला एक पेरू पण सापडला आहे वरी. असं पेरूचं झाड आहे मस्तपैकी, सुंदरपैकी पेरूचं झाड आहे. आणि इकडं शेंड्यालाच अलीकडे एक राहिला होता. पोपटं ठेवतेच नाही तर पोपटं सगळं खाऊन टाकते तर, पण हा राहिलेला होता हो का एक असा मस्तपैकी. हे का तरी खाल्लाय पोपटानं इकडून. किती छान तर आहे, पण पोपटानं खाल्लाय. तर सुंदरपैकी आपले गुलाबाचे फुलं पण मस्तपैकी आलेले आहे. आणि हे पहा मिरचीच्या झाडाला ना मिरच्या खूप मिरचीच्या झाडाला आलेल्या आहेत. तर इकडं कांद्याची पात लावलेली आहे छानपैकी. आणि वरण्याचा वेल वरी गेलेला आहे. हो का, वरण्याच्या शेंगा एवढ्या भरपूर लागल्यात ना, खूप वरण्याच्या शेंगा लागल्यात छानपैकी अशा. मी दुसरे वेल काढून टाकले तर, पण एकच वेल छोटा राहिला तर त्यालाच एवढ्या वरण्याच्या शेंगा लागल्यात. मस्तपैकी असं ग्रो बॅगमध्ये खाली लावलेला आहे. तर टमाट्याचं झाड आलेलं आहे. आणि हे जे दुसरं आहे ना, रताळे आहेत. तर सुंदरपैकी कांद्याची पात पण आलेली आहे. आता अशी ग्रो बॅगमध्ये लावलेली आहे कांद्याची पात पण खूप छान आलेली आहे. पलीकडे जे आहे ना ते रताळ्याचं झाड आहे, रताळ्याचा वेल आहे. छानपैकी असे रताळे आलेले आहेत. रताळे पण लागले तर मस्तपैकी. संत्रीचं झाड आहे, छोटंसंच आहे. इकडचं आहे चिक्कूचं. आणि पलीकडला आहे ना तुत्तूचं झाड आहे, तुत्तूचं. सुंदरपैकी असे तुत्तू येतात त्याला पण. इकडे ॲप्पल बोरचं आहे छोटंसं, आणि ड्रॅगन फ्रूट. तर सुंदरपैकी असे झाडं आलेले आहेत आपल्या इथं. इकडं छानपैकी पेरूचं झाड आणि आंब्याचं झाड आहे. तर सुंदर आपलं टेरिस गार्डन छोटंसं खूप खूप छान आहे. आणि हा सकाळी सकाळी लागलेला गावलेला आपल्याला पेरू तर मस्तपैकी आता ह्याला कापून खायचा आहे मीठ लावून. तर पेरू कसा वाटला, आवडला का? जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.